आणि तिथे आल्यामुळे अनेक दिवस नगरमध्ये लोकांचं म्हणणं होतं की चव्हाण सेंटरचं जे काम आहे त्याचा आढावा घेऊन काय आपल्याला करता येईल याचा आढावा आपण घ्यावा. तर सगळ्या महिलांची आणि कमिटीची गाठी भेटी घेण्यासाठी आणि मग आलायसे त्या कार्यक्रमासाठी आलेच आहे तर संघटनेच्या सगळ्या लोकांची भेटून पुढे जावं. आणि उद्या सोलापूरला मला एका कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे. मी इथून सोलापूरला जाणार. इथे बसा ना, ऐका ना, सांगा ना. नाही, मला असं वाटतं तो अतिशय म्हणजे अयोग्य असा निर्णय आहे. कारण खासदारांकडेच ते जे केवी ज्याला म्हणतात आपण, अशा ज्या शाळा होत्या त्या शाळा ह्या सर्वसामान्य जनतेसाठी आणि जे होतात अशा मुलांसाठी किंवा नवरा गेल्यानंतर काहीच इन्कम नाही म्हणून त्यांना या केंद्रीय विद्यालय ज्याला आपण केवी म्हणतो अशा केंद्रीय विद्यालयासाठी ॲडमिशन द्या. आणि आमची केंद्र सरकारला विनंती होती की ह्या आम्हाला 10चा कोटा असतो तो 50चा तरी करावा. कारण का लोकसभा मतदारसंघ फेर विचार करावा. कुठे 2.5 वर्ष आमची आघाडी आहेच ना. नाही, आता अशी त्याची चर्चा चालू आहे. एकतर आमची काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि शिवसेनेची आघाडी, महाविकास आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमने सातत्याने या राज्यात काम करते. काय नक्की निर्णय होतील ते आमचे पक्षाचे आणि आघाडीचे सगळे ज्येष्ठ वारंवार आघाडीचं अध्यक्षपद मिळावं मागणी केली जाते. काँग्रेस त्या दृष्टीनं आता सक्षम राहिली नाही असं वाटतंय का? एकतर वारंवार नाही, एकदाच झाली आहे. आणि त्या ऐकण्यात एकदाच आली जी दिल्लीच्या कार्यक्रमात केली. वारंवारचं मला नाही माहिती कारण का माझ्या वाचनात एकदाच आली ती जी दिल्लीत आमच्या युवकांचा जो कार्यक्रम. काँग्रेसची परिस्थिती तेवढी सक्षम राहिली नाही म्हणून हा पर्याय पुढे आणला नाही, मला माहिती नाही कारण का ज्यांनी मागणी दिल्लीत केली त्यांनी बोलणं जास्ती संयुक्तिक होईल त्याच्यावर. आणि आदर नाही, पक्षाची नाही, कार्यकर्त्यांची मनातली ती भावना आहे. म्हणजे पक्ष होत नाही. लोक पक्षामध्येच्या भाषणात अनेक भाषण, मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब त्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत. त्याच्यामुळे जर पवारसाहेबांचं एक मत असेल त्याच्यामुळे पुढे त्याच्यावर चर्चा करण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही. सक्षम विरोधी पक्ष असणं हे कुठल्याही देशाच्या हिताच असते. मला महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेचा, आम्ही सत्तेत असू दे किंवा नसू दे, त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की या राज्यातले कष्ट करणारी जे पोलीस यंत्रणा आहे त्याच्याबद्दल असं बोलणं हे खूप दुःखदायी गोष्ट आहे.
ज्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार नाही, महाराष्ट्र असो, पंजाब असो किंवा इतर ठिकाणी, त्या राज्यामध्ये वातावरण दूषित होतंय, पोलीस प्रयत्न होत आहे, तुम्ही कसं पाहिजे? हे दुर्दैवी आहे, कारण कुठल्याही राज्यामध्ये आणि आता दिल्लीमध्येही झालं, मला वाटतं उत्तर प्रदेशमध्येही झालं, आणि अर्थातच हे जे वातावरण होतं हे कुठल्याही देशाच्या हिताचं नसतं. आणि ह्याचं आता आपण सगळे कोविडमधून आता कुठेतरी बाहेर पडतोय. इकॉनॉमी आता कुठेतरी थोडीशी रुळावर आलेली आहे. लोक जी घरात बसून होती ती आता त्यांच्या हाताला थोडंसं काम यायला लागले. आता हळूहळू टप्प्याटप्प्याने पगार सुरू झालेत, शाळा सुरू झाल्या आहेत, कॉलेजेस सुरू झालेत. म्हणजे 2-2.5 वर्षांनी जग आता कुठेतरी नॉर्मल्सीला यायला लागले. आणि असं असताना असं हे वातावरण दूषित होणं, याच्यात फक्त आणि फक्त देशाचं नुकसान होईल आणि सर्वसामान्य माणसाचं नुकसान होईल. त्याच्यामुळे हे अतिशय दुर्दैवी आणि चुकीच्या दिशेने चालले. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. इट्स अ फ्री कंट्री, कोणी कुठे जावं. असं दिसतंय की राज ठाकरेंची भूमिका बदलती असं आरोप केला जातो. म्हणता येत असं की म्हणते नाही, लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना. डेटा बघा ना. पण दुसऱ्या बाजूला असं होतंय की जे त्यांच्यावर आरोप करतायत त्यांनी पण स्वतःच्या भूमिका बदललेल्या आहेत. उदाहरणार्थ धार्मिक स्थळांना भेटी देणं, त्याचे फोटो. कोण धार्मिक स्थळात आधी जात नव्हतं आणि आता जायला लागले. उदाहरण डेटा लेट डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. सांगण्याचे प्रकार जास्त व्हायला. राष्ट्रवादीचे सगळे माझं सगळं आयुष्य फेसबुकवर असतं. तुम्ही माझा 5 वर्षाचा डेटा काढून बघा की मी कुठल्या मंदिरात कुठे गेले. लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना. नाही, परंतु राज ठाकरेंच्या याच्यानंतर भूमिकेनंतर सगळ्याच पक्षांचे राजकीय नेते मंदिरात जाऊ लागले आहेत. सगळ्या नाही. एनसीपी असो, काँग्रेस असो किंवा शिवसेना असो, मला असं वाटत नाही. आणि डेटा ना, तुम्ही डेटा अनालिसिस करून बघा ना. तुम्ही लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. त्याचीच प्रतिक्रिया म्हणून तुम्ही इफ्तार पार्टी आणि हनुमान जयंती एकत्र साजरी केली. त्याचीच प्रतिक्रिया आम्ही मागच्या वर्षी पण केली होती. आम्ही मागच्या वर्षी पण केली होती. पण तुम्ही बघा ना, लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना. आणि मी का सांगते, माझ्या फेसबुकवर जाऊन तुम्ही बघा. वैयक्तिक नाही अहो, मी एका पक्षामध्ये काम करते. तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी म्हणता ते राष्ट्रवादीचा मी अविभाज्य भाग आहे ना. असं कसं मग, म्हणजे सिलेक्टिव्हली तुम्ही राष्ट्रवादीला नाही ना बोलू शकत. आणि आमच्या पक्षात कसं आहे, आमच्या पक्षात एकच नेता नाही, आमच्याकडे टॅलेंट पूल आहे. मंदिरात जाणं सैनिक विकासात तुम्ही जात असाल, अनेक पक्ष तुम्ही जात असाल, पण राजकारणाच्या दृष्टीने जे पिक्चराइज होत आहे, मी कधीच ठाकरे म्हणतात अयोध्येला चाललो, तिकडे आदित्य ठाकरे देखील म्हणतात. हा, आदित्य ठाकरे आधी पण अयोध्येला अनेक वेळा जाऊन आलेत. उद्धवजी जाऊन आलेत. संजय राऊत अनेक वेळा जाऊन आलेत. सगळे खूप वेळा. मी तुम्हाला तारखा सांगते अयोध्येला. ठाकरे फॅमिली रेग्युलरली अयोध्येला गेलेली आहे. लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. मी तुम्हाला पाहिजे तर तारखा काढून देते की संजय राऊतजी, उद्धवजी, त्यांची फॅमिली, मला तो फोटोही आठवतोय डोळ्यासमोर. मला वाटतं रश्मिताई पण गेल्या होत्या. ही सगळी ठाकरे फॅमिली रेग्युलरली अयोध्येला गेलेली आहे आणि त्यांनी त्याच्याबद्दल, त्याच्यामुळे ठाकरे फॅमिली म्हणजे उद्धव ठाकरे फॅमिली अयोध्येला जाणं हे काहीही नवीन नाही. ते अनेक वेळा गेलेले आहेत. मी त्याच्यात नाही अडकलेले, मी महागाईमध्ये अडकलेले. विजेचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे राज्यात, त्याच्याबद्दल सत्ताधारी कोणी काही बोलतही नाही. दादा परवा स्वतः बोललाय त्याच्याबद्दल. उपाययोजना काय? नाही, दादा बोललाय सविस्तर. दादा त्याच्यावर बोललाय. आता राज्याचा उपमुख्यमंत्री बोलणं म्हणजे आम्ही सगळे बोलण्यासारखंच होतं ना. सत्तेत नसतं तर तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतली असती त्याच्याबद्दल. मग कोण आपण मग त्याच्याबद्दल रिॲक्शन तर राष्ट्रवादीने किमान द्यायला पाहिजे. अजित पवार हा पक्षाचा प्रश्न किती गंभीर आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अतिशय महत्वाचे नेते आहेत. ते स्वतः त्या विषयाबद्दल बोललेले आहेत. आज भाजपने जर काही आरोपच केला ना की टक्केवारीसाठी चाललंय, कृत्रिम टंचाई निर्माण केली विजेची, विखे पाटील म्हटले, आणि खाजगी करून वीज खरेदी करण्यासाठी टक्केवारीसाठी हे चाललंय असं त्यांनी ते आरोप केलाय. आरोप करणं विरोधकांचा अधिकार आहे हो. त्यांनी आरोप करत राहावे आणि आम्ही देशाची सेवा करत राहावी. 12 आमदारांच्या नगर जिल्ह्यातून आणखी एक मंत्रीपद देण्याची मागणी होती आणि पालकमंत्रीपद बदलाची सातत्याने मागणी होती. पक्षाकडून काय तो निर्णय माननीय जयंत पाटलांचा असेल. ते पक्षाचे प्रांत अध्यक्ष आहेत, ते तो निर्णय घेतील.
की राज्यात देशात दूषित वातावरण केलं जाते असं सांगितलं जातं, म्हटलं जाते, आरोप होतो. याचा अर्थ ही निवडणुकांच्या दृष्टीनं पूर्वतयारी सुरू झाली असं वाटतंय का? नाकारता येणार नाही. बारा आमदारांचा जो विषय सुरू आहे त्यामध्ये राजू शेट्टींचं नाव वगळलं असं कळतं, एकनाथराव खडसेंचं नाव वगळलं असं नवीन यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याविषयी तुमच्याकडे काय? माझ्याकडे असली कुठलीच माहिती नाही. मी दौऱ्यावर असते आणि पक्षाचे नेते ठरवतील. मला असली काही माहिती नसते. वर्तमानपत्रातूनच कळलं मला हे. 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडलेल्या असताना आज राज्यपालांच्या स्वाक्षरीचं व्हायरल झालं होतं. त्याच्यामध्ये 6 नावं नंतर राजभवना पुन्हा जाहीर केलं राजभवनानेच की हे पत्र डमी आहे किंवा डुप्लिकेट आहे. याच्यामुळे हा सगळा पुन्हा एकदा तो विषय समोर आला. 12 आमदारांच्या नियुक्त्या केल्या 2-2.5 वर्षापासून रखडल्या. नेमकं त्या संदर्भात काय भूमिका राहील? मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून एक समाज म्हणून फेक न्यूजच्या विरोधात आंदोलन उभं केलं पाहिजे. याच्यातून आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे. कारण का आपण पहिले नागरिक आहोत आणि त्याच्यानंतर पत्रकार किंवा MLA MP जे काय आहोत. आणि अशा फेक न्यूज ज्या होतात त्याच्यामुळे जे गैरसमज होतात ह्याच्या विरोधात आपण एक आंदोलन उभं केलं पाहिजे आणि मी ते करणार आहे. राष्ट्रवादीची सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला त्याच्या पक्षांतर्गत काय आत्मपरीक्षण झाले काय म्हणजे पक्षाने काय त्याचं आत्मपरीक्षण करायचं? ते पक्षाचं काम नाही आहे, ते सरकारचं काम आहे. आमचं थोडी काम आहे ते. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आमची संघटना बांधणे आणि लोकांची सेवा करणे हे आमचं काम आहे. जे सरकार आहे, जे डिपार्टमेंट आहे, ज्यांच्या हातीचं आमचं असलं तरी काय झालं, आम्ही कार्यकर्ते आहोत. ते डिपार्टमेंटनी बघायचं, आम्ही थोडी बघणार. आम्ही आपलं 24/7 लोकांची सेवा करतो सगळे. आमचं काम ते आहे, त्याच्यासाठी तर निवडून आलोय आम्ही. भाजपच्या विरोधात बोललो केंद्रामध्ये, महाराष्ट्रातले कोणी नेते असो किंवा काही असो, त्याला आता केंद्रीय यंत्रणेचं आता संरक्षण दिलं जातं. भाजपच्या विरोधात बोलला तर भाजपच्या विरोधात जो बोलला नाही, तुमचा प्रश्न मला समजला नाही. भाजपच्या विरोधामध्ये जर संदर्भाने आवाज उठवला त्यांच्या लोकांमध्ये त्यांनी आपलं म्हणजे तुमच्यावर आरोप केले काय, कोणावर केले काय, भाजपच्याच नेत्यांना फक्त संरक्षण देतात. नाही, हा प्रश्न मला आता नवीन दलाचा विषय आहे. आता ते म्हणजे बोलायचं राज ठाकरेंचा आता वेगळा विषय आला. म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे, त्यांना दिलं जाते. तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न असा मी समजते की भाजपच्या बाजूने आमच्या विरोधात जो बोल आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? शक्यता नाकारता येणार नाही. पोलिसांचा प्रश्न निर्माण होतो ना, म्हणजे राज्यातल्या पोलिसांवर विश्वास नाही का? असं आहे की जे केंद्र सरकारचं सुरक्षितता घेतात त्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे की ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला त्या मातीच्या यंत्रणेवर आपला जर विश्वास नसेल तरी किती दुर्दैवी आहे. माझं महाराष्ट्राच्या पोलिसांवर प्रचंड आदर आणि प्रेम आहे. मला असं वाटतं या देशामध्ये सगळ्यात चांगली पोलीस यंत्रणा जर कुठली असेल तर ती आपल्या महाराष्ट्राची आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. इससे जुड़ा एक सवाल, लाउडस्पीकर को लेकर नासिक में डीसीपी ने गाइडलाइंस तैयार किए, जिसको लेकर हनुमान चालीसा जो है तो वो मस्जिद के 100 मीटर दूर से चालू करने का उसका परमिशन नहीं हो रहा है. लेकिन ऐसा आरोप हो रहा है कि पुलिस के समाज पर हिंदू समाज पर गलत तरीके से काम कर रही है. मैं आपको सच बताऊं, मैंने वो ऑर्डर पढ़ी नहीं है और मेरे सामने जो आज महंगाई के कारण जो बहुत बड़ी संख्या में महिला है या बच्चे हो जो मुझे मिलने आते हैं, पेट्रोल का प्राइस हो, डीजल का प्राइस हो या गैस सिलेंडर हो, सब्जी हो, फल हो, ये जो महंगाई बढ़े जा रही है, लोगों को हाथ में काम नहीं मिल रहा है, उसकी जो आज बेचैनी समाज में है, मैं उसमें पूरी फंसी हूँ और मैं कोशिश कर रही हूँ कि केंद्र सरकार के बात करके इसमें कुछ हल निकालूँ. इसलिए ये ऑर्डर मैंने पढ़ा नहीं है और आज मेरे सामने महंगाई
के सिवा दूसरा कोई भी ऐसा प्रश्न नहीं जो इससे बदल है। दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमती वाढल्या, माहौल मनाया जा रहा है, उसको किस नजरिए से देखते हो? क्या आप टीवी पे दिखाना बंद कर दीजिए, कोई कुछ नहीं बोलेगा। नहीं, लेकिन अभी जैसा दिल्ली में भी दंगे हुए तो आरोप होता है कि एक समाज को टारगेट किया जा रहा है, दूसरों को बचाया दिल्ली जा रहा है। में जो दंगे हुए उसकी अकाउंटेबिलिटी केंद्र सरकार की है, क्योंकि जो दिल्ली की पुलिस है वो डायरेक्टली होम मिनिस्टर ऑफ इंडिया को रिपोर्ट करती है, वो दिल्ली सरकार को नहीं रिपोर्ट करती। तो मेरे ख्याल से जो दिल्ली में हुआ उसकी अकाउंटेबिलिटी पूरी तरह से केंद्र सरकार की होम मिनिस्ट्री पे जाती है। दिवसेंदिवस आता पेट्रोलच्या किमती वाढतच चाललेल्या आहेत, त्या काही कमी व्हायला तयार नाही. त्याचा परिणाम महागाईवर अर्थातच ह्याच्यात सातत्याने गेले आम्ही पार्लमेंटमध्ये, मी स्वतः महागाईवर रोज बोलले. 30 दिवस पार्लमेंट चाललं, 30 दिवस माझी भाषणं काढून बघा, मी रोज महागाईवर बोलत होते. आम्ही सांगत होतो केंद्र सरकारला की हे होणार आहे, आत्ताच काहीतरी मार्ग काढा. आणि यूपीचं इलेक्शनचा मतदान होईस्तोवर एकदाही त्यांनी पेट्रोल डिझेलचा भाव वाढवला नाही. ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सातत्याने रोज पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढतोय, रोज. ते लगेच राज्याचा टॅक्सचा विषय काढताय. हो, कारण असं आहे की केंद्र सरकार जीएसटीचं कलेक्शन बघा, जीएसटीसाठी तुम्हाला सांगते या देशात 40% जो टॅक्स जातो ना तो महाराष्ट्रातून देशाला जातो. म्हणून आम्ही दुसऱ्यांना कमी करा असं अजिबात म्हणणार नाही, पण सगळ्यांना समान संधी मिळावी. आणि जी महागाईचा प्रश्न आहे हा केंद्र सरकारने त्याच्यातून मार्ग काढावा, हे सातत्याने आम्ही सगळे केंद्र सरकारला सांगतो, गेले अनेक दिवस सांगतो. त्याच्यावर आपली आक्रमक आंदोलनही झाली आहे, त्याच्या पुढचा टप्पा काय असेल? कारण त्यांनी प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न करत राहायचे आपण. आम्ही निवडून कशासाठी आलोय? लोकांची सेवा करण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी. लेकिन जिस तरीके से दंगे हुए अकाउंटेबिलिटी आपने कहा केंद्र सरकार की, उस पर जहाँ तक कि पुलिस की जो कार्रवाई हो रही है वो एक तरफा हो रही है, ऐसा आरोप लगातार हो रहा है. बीजेपी छोड़ के जितने भी पक्ष और पार्टी वो आंदोलन कर रहे हैं, आप किस नजरिए से नहीं, मेरे ख्याल से एक इंक्वायरी होनी चाहिए, दूध का दूध और पानी का पानी. और महाराष्ट्र में जिस तरीके से वह उसको जैसा नहीं, शोभा यात्रा, रामनवमी की शोभा नहीं, यात्रा, मेरे ख्याल से जिसकी जो भी श्रद्धा हो उसने वो करनी चाहिए. लेकिन ये जो दहशत जो हो रहा है, जैसा वातावरण आज हो रहा है, वो देश के लिए, देश के इकोनॉमी के लिए, रोजगार के लिए, किसी के लिए अच्छा नहीं है. सिल्वर कोर्टच्या महिला आल्या होत्या, त्यांना भेटायची तुम्ही काल इच्छा व्यक्त केली होती. काल नाही इच्छा, मी बरेच दिवस पोलिसला सांगते. मला असं वाटतं पोलिसांनी मला वाटतं ते अजून कोठडीत आहेत. त्यांचं सगळं प्रोसेस संपल्यानंतर मला फक्त समजून घ्यायचं होतं की त्यांनी ज्या वेदना किंवा ज्या पद्धतीने त्यांनी केल्या, त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत हे मला समजून घ्यायचे होते. म्हणून मला त्या महिलांना भेटायचं आहे. एमएनएस ने 3 तारीख तक का अल्टीमेटम दिया है सरकार को लाउड स्पीकर के बारे में. अगर वो नहीं करते तो फिर से जो है तो वो लोगों को तैयार रहने का भी एक आह्वान किया है. उसके बारे में क्या कहेंगे? मैंने सुना नहीं है तो मुझे पता नहीं है क्या है. मॅडम या अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की भोंग्याचा आवाज किंवा हा विषय खूप दिवसाचा आहे. जेव्हा राज ठाकरेंनी भूमिका घेतली 3 तारखेला अल्टिमेटम दिला, त्याच्यानंतर राज्य सरकारचं धोरण ठरवायला लागले. हा उशीर झाला असं नाही वाटत का तुम्हाला? मला खरं सांगू, हे सगळं ना प्रेसमध्येच मला जास्त वाटतं. सर्वसामान्य जनतेच्या तुम्ही जर घरी गेला ना, तुम्ही स्वतःच्या घरी जाऊन तुमच्या बायको आणि तुमची मुलगी असेल, सून असेल, तिला विचारा की तुला आपण आज घरात चर्चा महागाईवर करूया का आपण चर्चा भोंग्यावर करूया. सर्वसामान्य जनतेबद्दल इतकं असंवेदनशील आपण जे वागतोय हे चुकीचं आहे. आणि माझी तुम्हाला विनंती राहील की या देशामध्ये आज हे विषय काढण्याची वेळ नाही. हा देश एकत्र राहून, आज आपली इकॉनॉमीचा मोठा प्रश्न चालला आहे. आज उक्रेन आणि रशियामध्ये जे चाललं आहे त्याच्यामुळे वर्ल्ड ऑर्डर बदललेली आहे. वर्ल्ड ऑर्डर, कोविडमधून आपण जेमतेम आता बाहेर पडतोय. ग्रामीण भागातल्या सगळ्यात जास्ती तुम्ही प्रेसवाल्यांनी कसे 2 वर्ष काढलेत मला माहिती आहे, कारण का किती अडचणीच्या काळात तुम्ही काढले. तुम्ही दाखवणं बंद करा. अरुण जेटलींचं नेहमी का अरुण जेटली म्हणायचे, अरुण जेटली म्हणतात का सोयीचं. आम्ही जेव्हा हे नाही, मी तुम्हाला उदाहरण देते. हे लोक 600 कोटी रुपयाचे रस्ते जेव्हा उद्घाटन करताना त्याची ब्रेकिंग न्यूज नाही होत, पण या तिघांकडून एक चूक होऊ दे अशी लगेच ब्रेकिंग न्यूज होते. मग 600 कोटीचा रस्ता महत्वाचा का त्यांच्याकडून चुकून झालेली चूक महत्वाची? काय नाही नाही, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू? मी कसं दुसऱ्याच्या वागण्याबद्दल बोलणार? आय कॅन कंट्रोल व्हॉट आय कॅन डू. इट्स अ डेमोक्रॅटिक कंट्री, जो मर्जी बोलो.
भाजपकडचे असं मीडियावर काय दाखवायचं हे पण मीडियावर ठरवतात म्हणून ते सगळा problem. नाही नाही असं नाही, गैरसमज. आणि मी फेक न्यूज बद्दल बोलले तसं तुमच्यावर कशाला आरोप नाही, घेऊ? नाही, म्हणजे आता एकंदरीत नाही नाही, मी फेक न्यूज नाही नाही. अरुण जेटली काय म्हणले मी सांगते. माननीय कैलासवासी अरुण जेटलीनी मला अजून त्यांचे शब्द आठवत आहेत आणि मला आज अरुणजी सातत्याने आठवतात. त्याचं कारण असं, अरुणजी म्हणायचे की पार्लमेंटमध्ये जी गडबड व्हायची ना, अरुणजी म्हणायचे टीव्ही बंद करून टाका, सगळी गडबड बंद होईल. खरंच आहे, तुम्ही विचार करून बघा. लेकिन जैसे आपने कहा जो मर्जी वो बोलो, लेकिन जो मर्जी वो बोलने के बाद में महाराष्ट्र में जिस तरीके से दंगे फैलाने की कोशिश हो रही है उसका जिम्मेदार कौन है? जो बोलने वाला है वो. तो क्या कार्रवाई होनी चाहिए, उसका कुछ इंक्वायरी बैठनी चाहिए, क्या मांग करेंगे? मैं कुछ मांग नहीं कर रही हूँ, मैं सिर्फ आपके जवाब दे रही हूँ. माँ बाप सरकार बैठी है, वो देख लेगी. मैं तो सांसद हूँ, मेरी जिम्मेदारी है मेरे राज्य और पार्टी की और महाराष्ट्र की जनता की तरफ से जो भी है वो पार्लियामेंट में बोले. आप मेरा रिकॉर्ड चेक कर लीजिए, मैं पार्लियामेंट में रोज बोलती हूँ और मेरे जो स्टेक होल्डर्स है इसको न्याय मांगने के लिए मेरा पूरा डेटा आप चेक कर लीजिए. मुझ पे जो जिम्मेदारी है वे मैं पूरी तरफ से कर रही हूँ. संविधान पाडताना राज ठाकरेंच्या भाषणाचा संदर्भ दिला आणि सांगितलं की राजकारणात जातीचं नाव पायंडा पाडलं जातं आणि पवार साहेबांवर त्यांनी एक वक्तव्य. मी खरं तर तुम्हाला सांगू, 55 वर्ष ज्या माणसावर टीका करून आपली जर हेडलाईन नोट असेल तर इट इज वर्थ टेकिंग दॅट नेम. आणि त्याचा अर्थ असा होतो की 55 वर्ष आपलं नाणं मार्केटमध्ये चालतंय. अर्थातच काही डाऊट आहे का तुमच्या मनात? घरगुती गॅसच्या दरात वाढ होते आता. कशात? घरगुती गॅसच्या दरात. हा त्याच्यात केंद्राने काय केलं का बाहेर गॅसची योजना होती, हा. त्यासाठी गेल्या 2 वर्षापासून निधीच बंद केलाय. मग मी काय करू सांगा? त्या संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा. मी आता आवाज उठवते ना दिल्लीत. जाऊ दे आता, मला पार्लमेंट सुरू झालं की मी तुमचं नाव घेऊन बोलते इकडे भाषणात. मॅडम, एकीकडे आमदारांना घर देण्याचा विषय होतो महाराष्ट्रात आणि दुसरीकडे महागाईचा विषय होतो. अहो दादानी त्याचा खुलासा केलाय. पवार साहेब स्वतः बोललेत. पवार साहेब स्वतः बोलले, दादा स्वतः बोललाय, जितेंद्र आव्हाड स्वतः बोललेत. सारव नाही नाही, सारव कुठे झाली? सुरुवातीची घोषणा काय होती काय? मुख्यमंत्र्यांची, नंतर ते 70 लाखात देणार वगैरे टीका सुरू नाही नाही, झाल्यानंतर टीका सुरू झाल्यावर नाही. काय झालंय आपल्या देशामध्ये, आणि हे मी स्वतः जबाबदारी घेते. अनेक वेळा आम्ही काय करतो की आपण अर्धवट वाचतो आणि सुरू करतो. आता त्यांनी कसं मला विचारलं की तो व्हॉट्सॲप खोटा निघाला. हा 6 खासदारांचा आमदारांचा. मी यांना सांगायचं, हो संग्राम बघितलं का लिस्ट आली. मग संग्राम सांगा, हो डॉक्टर साहेब आहे ते निलेश भाऊला सांगा. अरे निलेश भाऊ नाव बदलले. आम्ही तिघांनी चौघांनी विचारायचा आधी विचार केला की हा बाबा कुठून आले, ऑथेंटिक आहे का. ती बातमी आली की सुळसुळाट आणि TRP का मैं क्या करू. आणि नाहीतर बिचारे पत्रकार काय म्हणतात, हेड ऑफिस मधून प्रेशर आहे. तो बिचारा काय करेल पत्रकार. तो हेड ऑफिस रोज त्याला रागवतंय की तो त्याला बातमी मिळाली, तुला कशी मिळाली नाही. तुमच्या बोलण्याचा एकूण सूर म्हणजे या दूषित वातावरणाला पत्रकार जबाबदार आहेत. असं अजिबात माझं म्हणणं नाही. तुम्ही अर्थ काढायचा तो काढू शकता, तो तुमचा अधिकार आहे. भाजपचं सरकार होतं हा. तेव्हा तुमचे सेल्फी विथ खड्डे हा. ते मीडियाने सगळं जग भरलेले ना. मान्य आहे ना, मी कुठे काय आता म्हणते. तुम्ही सत्तेत आहात. मग? पण आता खड्डे नाहीत का रस्त्यांवर? असतील ना तर असतील कुठे काढायचे आता ते? तर मग मी काढायला देते. सांगा मला कुठे, मी काढते जरूर. कुठला शहर, कुठला शहर सांगा. तुम्ही असं करा. पाहिला नगरचा मागच्या वेळेस फिरून तसेच रस्ते पाहिले असते तर नगरकरांनी दुवा दिला असतात. मग ठीक आहे, परत पाहते. दुआ मला आवडते. पक्षाचा निर्णय होईल ना, लवकरच होईल. इंटरव्ह्यूज चाललेत, इंटरव्ह्यू झाल्यावर होईल. प्रोसेस फॉलो करायला लागतो ना, प्रोसेस फॉलो होतोय. सगळे नेते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. महागाईचा मोठा प्रश्न आहे, सगळे त्याच्यात व्यस्त आहेत. त्यामुळे इंटरव्ह्यू झाले की निर्णय होईल.